जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधीच वातावरण तापलंय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत उद्याही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी नाहीच. सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाज यादीमध्ये प्रकरणाचा समावेश नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक असलेल्या 12 जिल्हा परिषदांची मागवली सखोल माहिती. या जिल्हा परिषदांमध्ये झालेली विकास कामं, खर्च झालेल्या निधीसंदर्भात सीईओंकडून मागवली माहिती. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानामध्ये उतरणार. मुख्यमंत्री 12 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत प्रचार सभा घेणार. 28 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये सभा घेणार. नगर परिषद निवडणुकीप्रमाणेच झेडपी निवडणुकीतही शिंदेंचा मंत्र्यांना फोन करण्याचा फॉर्म्युला सुरूच. महाबळेश्वरच्या तळदेव गावामध्ये पार पडलेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंनी मंत्री सामंतांना फोन लावला. साताऱ्यामधल्या वाडा कुंभरोशी गडामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा. अजित संकपाळ आणि संजय मोरेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. सभेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावी मुक्कामी असणार. महाड राणा प्रकरणामध्ये जामीन मिळताच विकास गोगावले प्रचारामध्ये सक्रिय. एक केस झाली म्हणून मी शांत बसेन असं विरोधकांनी समजू नये, विकास गोगावलेंचा इशारा. साताऱ्यामध्ये शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार. झेडपी निवडणुकीमध्ये मित्रपक्षांचा युतीसाठी प्रतिसाद नाही. 27 जानेवारीपर्यंत युतीसाठी वाट पाहणार. शंभूराज देसाईंची माहिती. धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अंतर्गत वादावर प्रताप सरनाईकांकडून अखेर पडदा. महायुतीच्या जागावाटपाच्या घोळावर आम्ही मार्ग काढू. सरनाईकांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या ज्या जागा भाजपला दिल्या त्या परत घेऊ. प्रताप सरनाईकांचं शिवसैनिकांना आश्वासन. लातूर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. औसा तालुक्यामधल्या माजी आमदार दिनकरराव मानेंचा भाजपमध्ये प्रवेश. दिनकरराव मानेंचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 28 तारखेला अक्कलकोटमध्ये सभा. त्या दिवशी मुक्कामी राहून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेणार. महाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरे सेनेचे युवा तालुका प्रमुख प्रफुल्ल धोंडगे शिंदे गटामध्ये. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या सेनेला धक्का. यावेळेला प्रफुल्ल धोंडगे यांनी ठाकरे गटावर केली टीका. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. लांजा तालुक्यामधल्या कोट गावातून अनिल पत्त्याने यांचा शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश. यासह शेकडो कार्यकर्त्यांचाही शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी स्वतः उदय सामंत मैदानात. उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका. पृथ्वी तलावर सूर्य चंद्र आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नसल्याचं यावेळेला वक्तव्य. यासह लाडकी बहीण योजनेतून दिले जाणारे पैसे आता 2100 रुपये करण्याचा अभ्यास सुरू असल्याचंही आश्वासन. पैसा आणि धाकड दडपशाहीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरींचा आरोप. आम्ही पैसे वाटून नव्हे तर जनतेच्या बळावर बिनविरोध निवडून आलो आहोत. सिंधुदुर्गमधल्या निवडून आलेले प्रमोद कामत यांचं वक्तव्य. दरम्यान जिल्ह्यामध्ये 5 जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आलेत. पैसे वाटून निवडून आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. शिवसेना शिंदेगडाचे आवास मतदारसंघामध्ये उमेदवार दिलीप भोईरांचा विजयाबाबत विश्वास. विरोधक कोणी असो जनता मला निवडून देईल असा विश्वास व्यक्त. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमधील अर्ज माघारी घ्या. पैसे वाया घालू नका. मंत्री चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना खूचक सल्ला. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. विविध प्रलंबित मागण्यांसाठी इगतपुरीमधील आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेनं. उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघेल. मंत्री महाजनांचं मोर्चेकरांना आश्वासन. मालाड स्टेशनवर हत्या झालेले आलोक सिंह यांचे वडील अनिल सिंह हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सुरक्षा रक्षक. राजनाथ सिंह यांनी स्वतः मुख्यमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून या प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले. कल्याणमधील बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणाऱ्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू. ठाकरेंच्या शिवसेनेचे रमेश शेट्टीके असं मृत पदाधिकाऱ्याचं नाव. दरम्यान पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. यासह पोस्टर लावण्याच्या प्रकरणामध्ये टिकेंच्या विरोधात होती तक्रार. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर जमावाची दगडफेक. वन विभागाच्या सर्वेक्षणादरम्यान संतप्त रहिवाशांचा गोंधळ. वाहनांचंही नुकसान. सोनं 1800 तर चांदी 10,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,64,800 तर चांदी 3,60,500 रुपयांवर. चाळीसगावमध्ये शिक्षण संस्थेमध्ये सभासद नोंदणीवरून वातावरण तापलं. राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये बेकायदेशीर सभासद नोंदणीचा आरोप. संस्था चालकांनी जवळच्या लोकांना सभासद केल्याचा सर्वपक्षीयांचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावर सिमेंटनं भरलेल्या ट्रकची 3 ते 4 वाहनांना धडक. धडकेमध्ये वाहनांचा चक्काचूर. दैव बलवत्तर म्हणून गाडीमधील मुलगा आणि आईचा जीव थोडक्यात बचावला. मद्यपान केल्यानं चालकाचा ट्रकवरचं नियंत्रण सुटलं.
मुंबईतील 12 विभागामध्ये उद्यापासून 10% पाणी कपात. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे पालिका प्रशासनाकडून आवाहन.